हॅलो स्टुडंट, आज आपण राईट अ प्रोग्राम टू रोटेट अ लाईन हा आपण प्रोग्राम बघणार आहोत. आता रोटेशन म्हणजे काय, तर रोटेशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज रिपोझिशनिंग इट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इन एक्स वाय प्लेन. आता रोटेशन मध्ये आपण एखादी लाईन ड्रॉ केली किंवा एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ केला तर तो काय व्हायला पाहिजे, तो एक्स वाय प्लेनला काय होणार आहे, सर्क्युलर पाथ मध्ये रोटेट होणार आहे. मग ज्यावेळी तो रोटेट होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला रोटेशन साठी काय स्पेसिफाय करायला पाहिजे, तर आपल्याला अँगल थीटा माहिती पाहिजे. वी नीड टू स्पेसिफाय रोटेशन अँगल थीटा ऑफ पोझिशन ऑफ रोटेशन पॉइंट अबाउट विच ऑब्जेक्ट इज टू बी रोटेटेड. रोटेशन साठी आपल्याला अँगल माहिती पाहिजे, त्याला आपण थीटा म्हणणार आहे. आणि त्या अँगल नुसार आपल्याला काय होणार आहे, तुमचा जो काही रोटेशनचा पॉइंट असेल तिथून तुमचा ऑब्जेक्ट काय होणार आहे, रोटेट होणार आहे. मग त्याचं इक्वेशन काय आहे, एक्स डॅश इज इक्वल टू x into cos theta minus y into sin theta. y dash is equal to x sin theta plus y cos theta. आता याच्यामध्ये cos आणि sin वापरले, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं साठी लागेल, तर mat.h ही जी काही हेडर फाईल आहे ती आपल्याला काय करायला लागणार आहे, प्रोग्राम मध्ये इन्क्लूड करायला लागणार आहे. आता आपण बघूया प्रोग्राम. प्रोग्राम मध्ये पहिली लाईन जी लिहितो ती आपण काय लिहितो, हॅश इन्क्लूड stdio.h आणि त्यानंतर सेकंड हेडर फाईल आपण कंपल्सरी कुठली लिहितो, हॅश इन्क्लूड graphics.h. आता आपल्याला cos थिटा sin थिटा वापरणार आहे, त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, तर आपल्याला अजून एक हेडर फाईल ऍड करावी लागेल. ती म्हणजे कोणती आहे, तर हॅश इन्क्लूड math.h ही हेडर फाईल आपल्याला एक्स्ट्राची इन्क्लूड करावी लागेल. त्यानंतर आपण प्रोग्राम स्टार्ट करण्यासाठी पहिली लाईन कुठली लिहितो, तर वाईट मेन हे फंक्शन आपण डिक्लेअर करतो आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला काय करायचंय, प्रोग्राम लिहायचा आहे. ग्राफिकचा प्रोग्राम आहे, त्याच्यासाठी आपण पहिली लाईन कुठली लिहितो, तर init gd is equal to detect gm हे आपण डिक्लेअर करतो. त्यानंतर आपला ग्राफ जो आहे तो इनिशियलाइज करण्यासाठी आपण init ग्राफ हे फंक्शन यूज करतो. त्याच्यामध्ये आपण एम्परसाइन ऑफ जीडी एम्परसाइन ऑफ जीएम जो काही आपला कॉम्प्युटरचा बीजीआयचा पाथ आहे तो द्यायचा आहे. माझ्या कॉम्प्युटरचा पाथ आहे c:/tc:/bgi. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा आपण लाईन ड्रॉ करणार आहे. त्या लाईन ड्रॉ करण्यासाठी मला काय माहिती पाहिजे, तर 4 कोऑर्डिनेटर माहिती पाहिजे लाईन साठी. त्यामुळे मी इंटिजर x1 is equal to 100, y1 is equal to 100, x2 is equal to 200, y2 is equal to 200 असे मी काय घेतले, 4 कोऑर्डिनेटर घेतलेले आणि त्याच्यानंतर मी लाईन ड्रॉ करण्यासाठी लाईनचं फंक्शन यूज करतोय x1, y1, x2, y2. आता लाईन आपण ड्रॉ केली. लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर लाईन रोटेट करायची. मग रोटेट करण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, तर पहिल्यांदा अँगल माहिती पाहिजे, बरोबर. मग आता तो जो काही अँगल आहे तो कॉस थिटा साइन थिटा, जो काही थिटा असणार आहे तो आपण आता फ्लोट मध्ये म्हणजे तिथं आपण याच्यामध्ये आपण काय करू शकतो, डबल अँगल हे मी काय केले, डिक्लेअर केले. मग तो आपण एंटर करून द्यायचा आहे. त्यासाठी प्रिंट एफ डबल कोड मध्ये %d प्रिंटफ मध्ये आपण एंटर करून घ्यायचंय, एंटर दी अँगल. आणि तो अँगल आता आपण काय करायचंय, स्कॅन करून घ्यायचंय. त्याच्यासाठी आपण स्कॅन एफ फंक्शन मध्ये आता जो काही अँगल आहे तो आपला डबल मध्ये आहे. मग डबल साठी आपण %LF वापरतो, म्हणजे आपला जो काही फ्लोटची व्हॅल्यू आहे ती लॉंग मध्ये असणार आहे म्हणून FL वापरतोय, एम्परसाइन ऑफ अँगल. अँगल वापरल्यानंतर आता आपल्याला कॉस थिटा साइन थिटा पहिल्यांदा आपण काढून घ्यायचंय. आता कॉस थिटा साइन थिटाची व्हॅल्यू जी आहे ती आपण कन्व्हर्जन करून काय करूया, एखाद्या व्हेरिएबल मध्ये घेऊया. समजा मी काय घेतला, C11 इज इक्वल टू कॉस थिटा. आता थिटाची व्हॅल्यू जी आहे ती आपली कशामध्ये असणार आहे, तर जो काही अँगल आहे, आता तुमचा अँगल आहे तो 90 डिग्री मध्ये फिरतोय, बरोबर. त्याच्यासाठी मी काय केलं, कॉस मध्ये जो काही माझा अँगल आहे त्याला इंटू
3.14 कंप्लीट डिवायडेड बाय 180 करायचा. कारण जो काही आपला सर्क्युलर पाथ आहे तो कसा आहे तर 360 मध्ये फिरणार आहे, पण आपला जो थिटा आहे तो आपण काय करणार आहे तर 90 डिग्री मध्ये घेतलाय, म्हणून तो पहिल्यांदा कन्वर्जन करून घ्यायचा. मग तो कन्वर्जन कसा करायचा, जो काही आपला थिटा आहे त्याला इंटू 3.14 करायचं आणि त्याला डिवायडेड बाय 180 करायचं. त्यानंतर तो तुमचा थिटा जो आहे तो कॉस मध्ये कन्वर्ट करेल आणि आपल्याला C11 मध्ये त्याची व्हॅल्यू मिळेल. सेम साइन थिटाची पण व्हॅल्यू घ्या. मग साइन थिटा काय असणार आहे, मायनस मध्ये येणार आहे. एकदा तरी तो मायनस मध्ये येणार आहे किंवा एकदा प्लस मध्ये येणार आहे. मग आपण प्लस साठी काय घेतलं, साइन सेम तुमचा थिटा आहे किंवा तुमचा जो अँगल आहे तो कन्वर्ट करून घ्या. 3.14 डिवायडेड बाय 180 कंप्लीट. त्यानंतर तुम्हाला तो C11 आणि C12 हे दोन्ही पण फ्लोट मध्ये येणार आहेत, कारण तुमचा अँगल पण डबल मध्ये आहे. त्यामुळे C11, C12 हे दोन्ही पण डबल मध्ये असणार आहेत. आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही जे काही कन्वर्जन आहे, आता याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही रोटेशन करता त्यावेळी दोन्ही तुमच्याकडे जे काही दोन एंड पॉइंट्स आहेत त्यातला एक एंड पॉइंट जो आहे तो तुमचा काय असणार आहे, ऍज इट इज राहणार आहे. मग तुम्ही ठरवा की y1 x1 सेम ठेवायचं आहे का x2 y2 सेम ठेवायचा आहे. आता मी काय करणार आहे तर x1 आणि y1 जो आहे तो माझा ऍज इट इज राहील, फक्त माझा x2 आणि y2 जो आहे तो फक्त काय होईल, रोटेट होईल. म्हणून मी काय करणार आहे त्याच्यासाठी अजून एक कोऑर्डिनेटर घेणार आहे x3 आणि y3. आता x3 कसा कन्वर्ट करायचा आहे, आता आपण मगाशी इक्वेशन बघितलं, x डॅश म्हणजे तिथं y3 इज इक्वल टू काय करणार आहे, x2 कन्वर्ट करायचंय म्हणून x2 इंटू कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू आपण इथं काय घेतल्या, C11 घेतल्या बरोबर, मायनस y2 इंटू साइन थिटा. साइन थिटाची व्हॅल्यू आपण काय घेतल्या, C12. त्यानंतर y3 कॅल्क्युलेट कसा करणार आहे तर y3 कसा कॅल्क्युलेट करतो, जो काही x2 आहे त्याला इंटू साइन थिटा. साइन थिटाच म्हणजे काय आहे तर C12 आहे, प्लस y2 इंटू कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे, C11 कंप्लीट. त्यानंतर ती परत तुमची लाईन आहे ती ड्रॉ करून घ्या. लाईन आपण x1 आणि y1 ऍज इट इज ठेवलाय आणि फक्त आपण चेंज काय केलंय, x2 च्या जागी x3 घेतलाय आणि y2 च्या जागी y3 घेतलाय. प्रोग्राम कंप्लीट झालाय, त्यामुळे गेट ch फंक्शन आणि लास्टला क्लोज ग्राफ फंक्शन. ठीक आहे. त्यानंतर फाईल मध्ये जा, प्रोग्राम तुमचा सेव्ह करा. रोटेट डॉट सी. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, कंपाइल करायचंय. सॉरी, कंपाइल करा, 0 एरर. त्यानंतर रन करण्यासाठी कंट्रोल F. ही तुमची लाईन झाली. आता लाईन ड्रॉ झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, अँगल टाकायचंय. समजा मी अँगल काय केला, 45 डिग्री टाकला आणि त्यानंतर तुमची जी काही लाईन आहे ती तुम्हाला रोटेट झालेली दिसणार आहे. थँक्यू.